नमस्कार, स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आज आपण पाहूया दोडक्याच्या शिरांची चमचमीत अशी भाजी. ही भाजी ना अगदी कमी साहित्यात बनवून तयार होते. दोडक्याची भाजी केल्यानंतर त्यांच्या शिरा फेकून न देता त्यांची अशी भाजी आपण करू शकतो. जेवढे पौष्टिक गुणधर्म दोडक्यामध्ये असतात तितकेच पौष्टिक गुणधर्म दोडक्यांच्या शिरांमध्ये सुद्धा असतात. त्यासाठी इथे मी पाव किलो दोडके घेतले आहेत आणि त्याच्या अशा पिलरने शिरा काढून घ्यायच्या आहेत. या दोडक्याच्या भाजीची रेसिपी मी अगोदरच यूट्यूबवर पोस्ट केली आहे, तुम्ही ती नक्की पहा. ह्या आता सर्व दोडक्याच्या शिरा मी काढून घेतल्या आहेत आणि 1 ते 2 पाण्याने ह्या शिरा स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत. आणखीन चॅनलवर रेसिपी तुम्ही प्रथमच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईकसुद्धा करा. हे पहा, शिरा इथे धुवून झाल्या आहेत आणि शिरांमधले पाणी थोडा वेळ नितळून घ्यायचे आहे आणि थोड्याशा सुकल्यानंतर अशा या बारीक बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत. ह्या शिरांची भाजी ना एकदम मस्त आणि चवीला एकदम छान अशी होते. अशी भाजी तुम्ही केली नसेल ना तर नक्की माझ्या पद्धतीने करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. आता ही चमचमीत भाजी कशी करायची ते आपण पाहू. ही भाजी ना तव्यातच करायची आहे, म्हणजे खरपूस अशी भाजी होते. त्यासाठी तव्यावर मी इथे 2 चमचे तेल घातले आहे आणि त्यामध्ये 4 लसणीच्या पाकळ्या ठेचून घातल्या आहेत आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून घातला आहे. कांदा 1 मिनिटभर असा बारीक गॅसवर परतून घ्यायचा आहे. कांदा थोडा वेळ परतल्यानंतर बारीक चिरून घेतलेल्या दोडक्याच्या शिरासुद्धा घालायच्या आहेत. आणखीन त्याही मिनिटभर कांद्यामध्ये बारीक गॅसवरती परतून घ्यायच्या आहेत. रेसिपी अगदी भरपूर टिप्ससह सांगितली आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा. शिरा इथे छान अशा परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 मध्यम आकाराचा बटाटा बारीक चिरून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून त्यामध्ये घालायचा आहे. आता हा बटाटाही मिनिटभर कांद्यामध्ये परतून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि पाव चमचा हळद घालायची आहे. हळद आणि मीठ भाजीला लागेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. ही भाजी आपण पाणी न घालता वाफेवर शिजवून घ्यायची आहे, म्हणजे दोडक्याच्या शिरा, कांदा आणि बटाटा यामध्ये जेवढा पाण्याचा अंश असतो तेवढ्या पाण्याच्या अंशावरच ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत. आता या भाजीवर थोडा वेळ असे झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट वाफेवर भाजी शिजवून घ्यायची आहे. मध्येच एकदा झाकण काढायचे आहे आणि भाजी थोडा वेळ परतून घ्यायची आहे. परत एकदा झाकण काढून बटाटा शिजला आहे का ते पाहायचे आहे. हे पहा, बटाटा आता इथे छान असा शिजला आहे. भाजीमध्ये तिखट भाजी शिजल्यानंतरच घालायची आहे. आता बटाटा छान शिजल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालायचा आहे, किंवा तुमच्याकडे जो मसाला असेल तो घातला तरीसुद्धा चालेल. तिखट हे शेवटीच घालायचे आहे, नाहीतर ही भाजी सुकी होत असल्यामुळे तिखट करपू शकते, यासाठी तिखट हे शेवटीच घालायचे आहे. तिखट घातल्यानंतर झाकण ठेवून बारीक गॅसवर अगदी जेमतेम अर्धा मिनिट भाजी शिजवून घ्यायची आहे. हे पहा, मस्त अशी भाजी तयार झाली आहे. दिसते की नाही अगदी खरपूस आणि चमचमीत. आणि ही भाजी करण्यासाठी साहित्य पण फारसे लागत नाही. अगदी कमीत कमी साहित्यात ही भाजी अगदी चविष्ट अशी होते. आता इथे भाजी आपण सर्व करूया. अशी ही दोडक्याच्या शिऱ्यांची भाजी तुम्हीसुद्धा माझ्या पद्धतीने एकदा करून पहा. आणखीन रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणखीन बाजूला दिलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे ना येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल. आणखीन ही रेसिपी तुम्ही नातेवाईकांमध्ये शेअरसुद्धा करा. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.